नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। निवडणूक आणि जनगणनेचे काम शिक्षकांसाठी अनिवार्य आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी स्पष्ट केले। शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून सवलत देण्यात यावी अशी शिक्षक संघटनांची मागणी असली तरी या कामातून आता शिक्षकांची सुटका नाही, हे स्पष्ट झाले आहे। अलिबाग वडखड राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणासाठी 22 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। त्याचबरोबर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत। त्यामुळे अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची तसेच स्थानिकांची नेहमीच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीत वारकऱ्यांना लुबाडण्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात घडला होता। या नराधमाने कोयताचा धाक दाखवून वारकऱ्यांना लुबाडले, तर एका अल्पवयीन मुलीला ओढत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। दुचाकीवरून आलेल्या दोघा आरोपींना हा प्रकार केला होता। त्यापैकी एकाचं रेखाचित्र पुणे पोलिसांनी जारी केलंय। या आरोपींना पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी 10 वेगवेगळी पथक सुद्धा तैनात केली आहेत। मुंबईमध्ये एका प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या मुलाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कांदिवली परिसरात बुधवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। मुलाला ट्युशनला जाण्यास सांगितल्याने दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे। 57व्या मजल्यावरून उडी मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्का बसलाय। सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांच्यानंतर आणखी एका बड्या नेत्याने शिवबंधन सोडले आहे। विशेष म्हणजे 4 दिवसांपूर्वी ठाकरेंनी ज्यांच्यावर महानगर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली त्या मामा राजवाडे यांनीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना झटका दिला आहे। ते भाजपाचे झेंडा खांद्यावर घेणार आहेत। अमरावतीत गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। कॅम्प परिसरातील गर्ल्स हायस्कूल चौकात असलेल्या नेक्स्ट लेव्हल मॉल मध्ये हे घडले। मसाज सेंटरच्या नावाखाली देह विक्रीचा व्यवसाय चालत होता। पोलिसांनी छापा टाकून याचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणी स्पा सेंटरचा मालक, जागेचा मालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा दाखल झालाय। पुणे रेल्वे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी महात्मा फुले मंडळ ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन पंतप्रधान, रेल्वे मंत्री तसेच रेल्वे मंत्रालय यांना पाठवण्यात आले आहे। पुण्यातील कोंढवामधील उच्चभ्रू सोसायटीत 22 वर्षीय तरुणीवर कुरिअर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असल्याची भासवून अज्ञात व्यक्तीने फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि तोंडावर स्प्रे फवारून तिच्यावर अत्याचार केला। धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने तिच्यासोबत सेल्फी काढत "मी पुन्हा येईल" असा मेसेज तिच्या मोबाईलमध्ये टाकलाय। ही घटना समोर येताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। राज्यात विविध योजनांमध्ये 5,65,000 सौर कृषी पंप बसवण्यात आले असून सौर पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी मोबाईल ॲपवरूनही नोंदविण्याची सुविधा महावितरणाने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे। आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातील नागरी समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत। पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा, ड्रेनेज अशा प्रश्नांकडे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ITN स्थानिक ग्रामपंचायती नागरिक करत आहेत। या पार्श्वभूमीवर अनलॉक हिंजवडी IT पार्क या नावाने सोशल मीडियावर मोहीमही चालवली जात आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।